मला हा प्रश्न नेहमी पडतो की एक चेहरा या जिल्ह्यातला प्रत्येक वादामध्ये आपल्याला सामान्य दिसतो. ठीक आहे, एखाद्या अपवादात्मक गोष्टीमध्ये आपण मानू शकतो की हा चेहरा तिथं का, पण जिथं कुठं वाद आहे तिथं तिथं त्या व्यक्तीचं संलग्न आपल्याला पाहायला मिळतं. तर जिल्ह्याच्या जनतेने हा विचार केला तेव्हा अनेक कृत्यांचा पर्दाफाश होईल. तो किती राजकीय प्रक्रियेमधल्या लोकांचा सेटलमेंट मधून स्वतः एक एजंट होता हे देखील एक महिन्याभरामध्ये तुमच्याकडे पुराव्यानिशी स्पष्ट होणार जातील. या जबाबामध्ये कोणाकोणाला व्याजाचा धंद्याच्या माध्यमातून कर्ज शिर्डीमध्ये दिलं गेलेलं आहे. आता जी गोष्ट समोर आलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी ज्या पद्धतीने आपल्याला आज जे काही टप्प्याटप्प्याने व्हिडिओचे खुलासे होत आहेत, अजून जवळपास अशा असंख्य गोष्टी आहेत जे आपल्याला पुढं पाहायला मिळतील. समाजामध्ये अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांच्या भावनेशी खेळत, धार्मिकतेचा आधार घेत असे कृत्य जेव्हा होतात तेव्हा निश्चित त्यांनी वेदना होतात. मला विश्वास आहे की आता यामध्ये शिर्डीमध्ये दोन प्रकारचे लोक असतील या प्रक्रियेमधले. एक जे त्या प्रक्रियेची पीडित लोक असतील, म्हणजे या पीडित महिला असतील, त्यांचा एक वेगळा वर्ग आहे. आणि त्या पीडित वर्गांच्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी संपर्क ठेवून संपत्तीच्या माध्यमातून काही त्यांचे टायअप असतील असे लोक आहेत. मला असं वाटतं की जेव्हा जबाब घेतले जातील, या जबाबामध्ये कोणाकोणाला व्याजाचा धंद्याच्या माध्यमातून कर्ज शिर्डीमध्ये दिलं गेलेलं आहे, कोणाकोणाची संपत्ती त्या पैशातून उभी आहे आणि त्या संपत्ती देण्याचं मूळ कारण काय, अशा सगळ्या गोष्टी पोलीस तपासणीमध्ये समोर येतील. महिनाभर थांबा, आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ह्या घटनाक्रम आपण पाहिला, लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जिथं जिथं वादग्रस्त विषय होतात, मला हा प्रश्न नेहमी पडतो की एक चेहरा या जिल्ह्यातला प्रत्येक वादामध्ये आपल्याला सामान्य दिसतो. ठीक आहे, एखाद्या अपवादात्मक गोष्टीमध्ये आपण मानू शकतो की हा चेहरा तिथं का, पण जिथं कुठं वाद आहे तिथं तिथं त्या व्यक्तीचं संलग्न आपल्याला पाहायला मिळतं. तर जिल्ह्याच्या जनतेने हा विचार केला पाहिजे की आपण कशा पद्धतीचे लोकप्रतिनिधींना मतदान टाकतो आणि कोणते लोकप्रतिनिधी खरंच समाजाच्या हिताचे आहेत, आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन विकासाला बरोबर धरून करणारे आहेत, हे जनतेसमोर आता लवकर येईल. पीडित महिला असतील त्यांना आम्ही विनंती करेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टास्क फोर्स नेमलेला आहे. टास्क फोर्स नाशिक येथे कार्यरत आहे. ज्यांना ज्यांना वाटत असेल आज ते उघडपणे आपल्या तक्रारी जाऊन देऊ शकतात आणि मी यांना आश्वासन देईल की तक्रार दिल्यानंतर कोणाचं नाव समोर येणार नाही. मात्र जर कोणाचं शोषण झालं असेल तर त्या महिलेला न्याय मिळावा ही आमची माफक अपेक्षा आहे आणि महिलांनी देखील पुढाकार घेऊन समोर येऊन हे सगळं करावं. राहिला मुद्दा जे प्रतिनिधी त्याच्यामध्ये दिसले, आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं कारण असेल, त्यावर बोलण्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो की जेव्हा जबाब समोर येतील, हे नुसते तिथं काही लोक तिथं नव्हते असं नाहीये, जबाब जेव्हा समोर येतील तेव्हा अनेक कृत्यांचा पर्दाफाश होईल. त्या कृत्यामध्ये हा जो व्यक्ती ज्याची अटक झालेली आहे तो किती राजकीय प्रक्रियेमधल्या लोकांचा सेटलमेंट मधून स्वतः एक एजंट होता हे देखील एक महिन्याभरामध्ये तुमच्याकडे पुराव्यानिशी स्पष्ट होणार आहे. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर कणकुरी रोड शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत
साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरेलू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.